काल राजूर ग्रामपंचायतच्या वतीने राजूर ग्रामस्थांना विनंतीपूर्वक आवाहन करण्यात आले होते की राजूर गावातील ग्रामस्थांनी पाणी उकळून व गाळून प्यावे। तसं पाहता आज जे राजूरमध्ये कावीळचे पेशंट आढळून आले आहेत त्या संदर्भात आम्ही VTPVCला आरोग्य विभागाला विचारणा केली असतात ते पथक आज इथे राजूरमध्ये दाखल झालेलं असून त्यांनी घरोघरी जाऊन याचे कावीळ पेशंटचे सर्वेक्षण केलेले आहे। त्यामध्ये कावीळचे पेशंट आढळून आले आहे, पण आरोग्य विभागाने सुद्धा सतर्कतेचा इशारा म्हणून पाणी गाळून व उकळून प्यावे असं सांगितलं आहे। राजूर ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठ्याचे जे काही पाणी शुद्धीकरणाचे नमुने आहेत ते दर महिन्याला आपण VTPVCकडे पाठवले जातात आणि आत्तापर्यंत असे कुठल्याही पाण्यामध्ये दूषित पाणी पुरवठ्याचं असं कुठलंही काही आढळून आलेलं नाही। तरी राजूर गावाच्या ग्रामस्थांना विनंतीपूर्वक आवाहन करते की राजूर गावातील ग्रामस्थांनी पाणी उकळून व गाळून प्यावे। तसेच उष्णतेची लाट असल्यामुळे शक्यतो जास्त उन्हामध्ये बाहेर न पडता बाहेरील थंड पेय जे काही कोल्ड्रिंक्स वगैरे आहेत ते पिऊ नये आणि लहान बालकांना देऊ नये आणि सगळ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी। मी डॉक्टर गोडगे बेटी, राजूर स्वामी समर्थ हॉस्पिटल। गेले 3 दिवसापासून माझ्या हॉस्पिटलमध्ये कावीळचे पेशंट साधारणतः रोज 9 ते 10 पेशंट नवीन सापडतात। असे आत्तापर्यंत 4 दिवसामध्ये 40 ते 50 पेशंट कावीळचे सापडले आहेत। विशेषतः वयवर्ष 5 ते वयवर्ष 20च्या आतमध्ये हे रुग्ण सापडतात आणि सुरुवातीला थोडासा नॉर्मल ताप येतो, त्यानंतर पोटात दुखायला लागतं, मळमळ होते आणि पेशंट विकनेस त्याला जास्त आल्यामुळे चालू फिरू शकत नाही। अशा सुरुवातीची लक्षणं असतात। रक्त चेक केल्यानंतर त्याच्यामध्ये कावीळचं प्रमाण 3 ते साधारणतः 6पर्यंत सापडतं आहे आणि विशेषतः हे सर्व रुग्ण राजूर ग्रामपंचायत हद्दीमध्ये सापडतात। असं खेड्यावरचा अजून एकही पेशंट कावीळ झाले असं सापडलेलं नाही। फक्त आज एक पेशंट राजूरमधलेच वयवर्ष 60 त्यांना तो एक कावीळ सापडलेले आहेत। तरी विशेषतः हा प्रादुर्भाव शक्यतो पाण्यातूनच झालेला असावा, म्हणून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याच्या संदर्भात पाणी उकळून आणि गाळून घेतलं पाहिजे आणि हा साथीचा आजार असल्यामुळे जास्त घाबरून जाण्याचं कारण नाही, परंतु काळजी घेणे आपल्या हातामध्ये आहे। बाहेरचे पदार्थ किंवा उघड्यावरचे पदार्थ शक्यतो कुणी खाऊ नये। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी उकळून गाळून घेणे हा त्याच्यावरचा एक चांगला प्रकारचा उपाय आहे आणि कुठल्याही प्रकारचा गावठी विलाज किंवा इतर ठिकाणी जाऊन मंत्र वगैरे चिकित्सा न करता आपल्या फॅमिली डॉक्टर किंवा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं हा योग्य ठरेल। म्हणून मी एक डॉक्टर या नात्याने नागरिकांना असं आवाहन करतो की प्रत्येकाने आपली स्वतःची काळजी घेऊन घरामध्ये असे काही लक्षणं सापडल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि उपचार लवकरात लवकर सुरू करणे। प्राथमिक आरोग्य केंद्र विठा येथील आरोग्य निरीक्षक श्री शेळके या पथकाने राजूर गावामध्ये कावीळचे संशयित रुग्ण आढळल्याचे कळाल्यानंतर या ठिकाणी आरोग्य टीम येऊन प्रत्येक घरोघरी जाऊन कावीळची व जलजन्य आजाराविषयी सर्वेक्षण करण्यात आले। तर त्या ठिकाणी तुरळक पेशंट आढळले तर ती उपाययोजना म्हणून प्रत्येक कुटुंबात जाऊन प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे पाणी उकळून थंड करून पिण्यात आवाहन करण्यात आले आहे। तरी नागरिकांनी त्यात उष्माघात होऊ नये यासाठी आपण सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत उन्हामध्ये फिरू नये याची पण काळजी घेण्याबद्दल मार्गदर्शन केले आणि पिण्याचे पाणी स्वच्छ आणि उघड्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नये, थंड पेय उदाहरणार्थ बर्फ, आईस्क्रीम हे असे असलेले पदार्थ लहान बालकांना खाऊ घालू नयेत अशाबद्दल माहिती देण्यात आली।